हॅलो, नमस्कार. मी कारा चव्हाण, कला शिक्षक, कैलासवासी बालासाहेब दामपुरीकर विद्या मंदिर उमरे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव 26 जानेवारीचा राष्ट्रीय सण समोर 2 दिवसावर येऊन पोहोचलेला आहे. त्यानिमित्तानं प्रशालेनं अनेक क्रीडा स्पर्धा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर सांस्कृतिक स्पर्धा, संस्कृतीचं जतन व्हावं म्हणून या ठिकाणी रांगोळी स्पर्धा आज ठेवण्यात आलेली आहे. उद्या समूह गीत गायन स्पर्धा राहील आणि वक्तृत्व स्पर्धा सुद्धा. पैकी आज राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. ती या निमित्तानं की आपल्या राष्ट्रीय एकात्मता मुलांमध्ये रुजावी, जनमताचं ऐक्य कसं असतं ते त्यांना कळावं, मुलं संवेदनशीलपणे राष्ट्रीय स्वातंत्र्याचा, ऐक्याचा विचार करू शकतील. आणि यामुळं ही रांगोळी स्पर्धा यासाठी या ठिकाणी ठेवलेली आहे. पुढे आज राष्ट्रीय मतदान दिन सुद्धा आहे, जागतिक मतदान दिन सुद्धा आहे. त्यानिमित्तानं असाच काहीसा विषय आम्ही राष्ट्रीय रांगोळी काढण्याचा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे. या स्पर्धेमध्ये 40हून अधिक माध्यमिक विद्यालयाच्या मध्यम वयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतलेला आहे. सुंदर सुंदर रांगोळ्या या ठिकाणी काढत आहेत मुले. आणि या रांगोळ्यांमधून 3 क्रमांक काढले जातील, ज्यांना प्रशाला बक्षीस म्हणून नगदी स्वरूपात बक्षीस देईल आणि प्रमाणपत्र सुद्धा देणार आहे. रांगोळींचा छान प्रकारे रंगांची उधळण मुली करत आहे. कैलासवासी बालासाहेब दामपुरीकर विद्या मंदिर उमरी या ठिकाणी मतदान दिन या निमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. आणि या रांगोळी स्पर्धेमध्ये पूर्ण विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे. आणि छान अशा राष्ट्रीय एकात्मता, मतदार दिन या विषयावर सुंदर अशा रांगोळी काढलेल्या आहेत. माझं नाव श्रद्धा ज्ञानोबा शिंदे, वर्ग 10वा ब. मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. आणि मला संदेश असा आहे की माझ्या रांगोळीमधून असा संदेश आहे, स्वच्छता ठेवावी, स्वच्छताचं लोकांना महत्त्व कळावं. यासाठी मी रांगोळी काढली आहे. मी विद्या रामराव ढगे, कै बालासाहेब दामपुरीकर विद्या मंदिर. आमच्या शाळेत 26 जानेवारी विशेष क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने भव्य रांगोळी स्पर्धा ही घेण्यात येत आहे. मी व माझी मैत्रीण अनुजा ढगे हिने भारतातील चंद्रयान मोहीम त्याबद्दल थोडी माहिती आमच्या रांगोळीतून दिली आहे. छान पद्धतीने आपल्याला भारताचा नकाशा आणि चंद्रयानची प्रतिकृती रांगोळीमध्ये या ठिकाणी विद्यार्थिनींनी रेखाटलेली आहे. त्याचप्रमाणे तिरंगा सुद्धा अगदी छान पद्धतीने या ठिकाणी रांगोळीमध्ये साकारलेला आहे. त्याचप्रमाणे 9वीची विद्यार्थिनी मैथिली हिने या ठिकाणी आपल्या रांगोळीमध्ये मतदानाचा अधिकार व्यक्त करण्यासाठी जी भारत सरकारने आपल्याला मतदार मशीन, ज्याला आपण EVM मशीन, हिची प्रतिकृती सुंदरपणे रेखाटलेली आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा अशा प्रकारचा संदेश सुद्धा या रांगोळीद्वारे मैथिली नन्नवरे या विद्यार्थिनींनी व तिची मैत्रीण पूनम या 2 विद्यार्थ्यांनी सुंदर असं या ठिकाणी EVM मशीनचं रेखाटन केलेलं आहे. आणि आपला मत
आपला अधिकार, जे लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, या अधिकाराची विद्यार्थी दशेमध्येच आपल्याला जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने हा सुंदर असा संदेश तिने आपल्या रांगोळीमधून दिला आहे. त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. हे दोन चिन्ह कशाचे आहेत रे? स्त्री पुरुष समानता का? या ठिकाणी आपल्या रांगोळीतून स्त्री पुरुष समानता हा संदेश देण्याचा प्रयत्न दुर्गा या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. भारतामध्ये स्त्री इतकंच पुरुषाला, पुरुषा इतकं स्त्रीला महत्व आहे आणि स्त्री पुरुष समानता हे मूल्य या रांगोळीतून तिने रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात एक राष्ट्रीय एकात्मता असा संदेश देण्याचा प्रयत्न, शांतीचा, सर्व धर्म समभाव आणि शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाव काय का? वैशाली गोरे या विद्यार्थिनीनं केलेला आहे. माझं नाव प्रिन्सी श्याम गोरे, वर्ग 9 शाळा कैलास बालासाहेब दामपुरीकर विद्या मंदिर उमरी. तर माझ्या रांगोळीचा हेतू हा आहे की आपण सर्वांनी एक मतान राहिले पाहिजे आणि एका विचाराने सगळं केलं पाहिजे. आम्ही रांगोळीतून हेच लिहिले आहे की युनिटी इन डायव्हर्सिटी, म्हणजे एकमता यात विविधता. सर्वांनी एक मतान राहिलं पाहिजे, एक विचाराने राहिलं पाहिजे. मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, सर्वांनी एक सारखं राहिलं पाहिजे. प्रिन्सी गोरे या विद्यार्थिनीने अगदी विविधतेमध्ये एकता, सर्वधर्म समभाव असे चित्र आणि युनिटी इन डायव्हर्सिटी असा संदेश दिलेला आहे. या तिच्या रांगोळीमध्ये सर्व धर्माचं, म्हणजे ख्रिश्चन धर्माचं, त्याचप्रमाणे हिंदू धर्माचं, मुस्लिम धर्माचं प्रतीक हे तिनं रेखाटलेलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रध्वजामध्ये आपल्याला अशोक चक्र सुद्धा रेखाटलेलं आहे आणि शांतीचा संदेश देणारा कबूतर याचं सुद्धा सुंदर रेखाटन केलेलं आहे. त्याचप्रमाणे मतदान हा आपला लोकशाहीने दिलेला सर्वप्रथम अधिकार आहे, त्याचप्रमाणे आपलं ते कर्तव्य सुद्धा आहे, असा सुंदरसा संदेश या ठिकाणी प्रिन्सीने आपल्या रांगोळीमध्ये दिलेला आहे. नमस्कार, माझं नाव दुर्गा तुकाराम लेबडे, वर्ग 9. शाळेचे नाव कैलासवासी बालासाहेब दामपुरीकर विद्या मंदिर उमरी मायाची, तालुका जिल्हा परभणी. आज 25 जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय मतदान दिन. या निमित्ताने आमच्या शाळेत राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे. मी त्या विषयावर रांगोळी काढली आहे. आपला भारत देश हा सर्वात मोठा लोकशाही देश व आपल्या भारत देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात, याच विषयावर मी रांगोळी काढली आहे. माझ्या रांगोळीचा उद्देश असा की आपण भारतातले सर्व लोक एकताने राहिले पाहिजे आणि हेच उद्देश मी माझ्या रांगोळीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. त्यानंतर आपल्या मूल्यामधलं सर्वात महत्वाचं मूल्य, संवैधानिक मूल्य राष्ट्रीय एकात्मता ही या रांगोळीमधून दर्शवलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व धर्माचे प्रतीक, त्या धर्माचं प्रतीक हे या रांगोळीमध्ये दुर्गा या विद्यार्थिनीनं या ठिकाणी रेखाटलेलं आहे. त्याचप्रमाणे अशोक चक्र तिरंगामध्ये तिने रेखाटलेला आहे. सुंदरशी कलाकृती दुर्गा हिने साकारलेली आहे आणि राष्ट्रीय एकात्मता हा संदेश सुद्धा तिने या रांगोळीतून दिलेला आहे. त्याचप्रमाणे कुणाची रांगोळी रे? आमची 7वीची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी हिने सुद्धा भारतावरील प्रेम, माय इंडिया या रेखाटनातून भारत माझा देश आहे आणि भारतावर माझं प्रेम आहे, माझा देश महान आहे, अशा प्रकारचा संदेश तिने आपल्या रांगोळीमधून दिलेला आहे. त्याचप्रमाणे रोशनी हिने एका पक्षाच्या आकारामध्ये राष्ट्रध्वज तिरंगा हा रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपला झेंडा किंवा आपला ध्वज म्हणजे राष्ट्राची शान आहे, अशा प्रकारचा संदेश तिने आपल्या रांगोळीतून दिलेला आहे. त्यानंतर वंदे वंदे मातरम हे जे आपला नारा आहे, या नाऱ्याची
आपल्याला जागृती करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे मोराच्या प्रतिकृतीमध्ये सर्व धर्म समभाव, सर्व धर्माची प्रतीके वापरून वैष्णवी माने आणि दिव्या लोकरे या 2 विद्यार्थिनींनी सर्व धर्म समभाव हा संदेश रुजवण्याचा प्रयत्न आपल्या प्रतिकृती, आपल्या कलाकारीतून, आपल्या रांगोळीतून व्यक्त केलेला आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना सर्व धर्म समभाव आहे, मग तो कोणत्या धर्माचा व्यक्ती असो, धर्माधर्मामध्ये भेदभाव हा नसावा असं मूल्य रुजवण्याचा प्रयत्न तिने शालेय जीवनामधूनच केलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यातून संदेश घेण्यासारखा आहे. सुंदरशी अशी प्रतिकृती या ठिकाणी दिव्या लोकरे आणि वैष्णवी माने हिने काढलेली आहे. त्याचप्रमाणे जय हिंद, राष्ट्रध्वजामध्ये जय हिंद अशा प्रकारचा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या ठिकाणी विद्या गोरे या विद्यार्थ्यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आपला राष्ट्रध्वज, आपला अभिमानाने फडफडणारा तिरंगा तिने आपल्या प्रतिकृतीमध्ये या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. सुंदरशा प्रतिकृती या ठिकाणी आमच्या सर्व विद्यार्थिनींनी काढलेल्या आहेत आणि या रांगोळीमधून आपल्याला नंबर त्याचप्रमाणे 10वीची आमची विद्यार्थिनी, 9वीची विद्यार्थिनी अक्षरा रुमाले या विद्यार्थिनींनी आपल्या भारताने अवकाशामध्ये पाठवलेलं यान, ज्याला आपण चंद्रयान असं म्हणतो, या चंद्रयानाची प्रतिकृती आणि आपल्या देशाचा नकाशा हा या ठिकाणी तिने रेखाटलेला आहे. आणि आपला भारत देश सुद्धा इतर देशाच्या तुलनेमध्ये कशी प्रगती करतोय याचा एक प्रकारचा संदेश या ठिकाणी अक्षरा रुमाले या विद्यार्थ्यांनी दिला आहे. त्यानंतर ही शेवटची रांगोळी आहे जी आपल्या भारताचं आन बान शान जो तिरंगा आहे तो तिरंगा रेखाटून वंदे मातरम अशा प्रकारचा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या ठिकाणी दिला आहे. तर आजच्या या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त या ठिकाणी आमच्या शाळेचे सांस्कृतिक प्रमुख चव्हाण सर यांनी ह्या पूर्ण रांगोळीचं आयोजन केलं होतं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून या ठिकाणी आपल्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्याबद्दल आमच्या सर्व शिक्षकाच्या वतीनं त्यांचे अभिनंदन आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्याही विद्यार्थिनीचं कौतुक आहे. यानंतर आपला निकाल आम्ही जाहीर करणार आहोत.